हॅलो एव्हरीवन, वेलकम टू क्वांट्सॲप. माझं नाव प्रसन्न आहे आणि आजचा जो टॉपिक आहे तो तुम्ही थंबनेलवरती बघितलाच असाल, राईट. थोडंफार आपण 5 मिनिट्सच्या टाईम फ्रेममध्ये निफ्टीला ॲनालायसिस कसं करू शकतो. निफ्टीला जर ॲनालिसिस आपण करतो तर सेम लॉजिक आपण बँक निफ्टीमध्ये पण वापरू शकतो ओव्हरऑल जेव्हा ही कन्सेप्ट आपण बघतो तेव्हा, राईट. सो जनरली जे आता आपण डिस्कस करणार आहोत ना ते टेक्निकल चार्टवरती आपण जास्त डिस्कस करणार आहोत की टेक्निकल चार्टच्या बेसवरती काय आहे जो मोमेंटम आपण अँटिसिपेट करू शकतो का किंवा मोमेंटम जी आहे ती कॅप्चर करू शकतो का. आणि सेकंड मी ह्याच्यामध्ये थोडंफार एखादा टेक्निकल इंडिकेटर पण घेईन आणि सोबत एक डेरिव्हेटिव्ह डेटा पण आपण बघणार आहोत जो क्वांट्सॲपमध्ये इंडिकेटर आहे, राईट. सो आपण मल्टिपल टाईम फ्रेममध्ये पण चेक करूया की 5 मिनिट्सवर 1 मिनिट्सवर 10 मिनिट्सवर पण होतंय का. पण जनरली जर बघायला गेलं तर मोस्ट ऑफ द ट्रेडर्स जे आहेत ते 5 मिनिट्सच्या टाईम फ्रेमवरती खूप जास्त ॲक्टिव्ह असतात. सो फर्स्ट आपण 5 मिनिट्स बघूया, त्यांच्यात नक्की आपण जो आहे तो 10-15 किंवा 1 मिनिटच्या टाईम फ्रेमवरती पण बघूया. ओके, सो लेट्स गो विथ द चार्ट्स. सो पहिला मी इथे येतो आणि चार्ट्सवरती क्लिक करतो. ओके, नाव इथे ऑलरेडी मी इंडिकेटर एक अप्लाय केला आहे. सो थोडं ह्याला आपण एक चेंजेस आणूया इथे. ओके, सो लेट्स सी. RSI पण इथे डिलीट करतो इथे आणि मला 5 मिनिट्सवरती ठेवतो. ओके, सो लेट इट बी लोड. ओके, सो 5 मिनिट्सच्या निफ्टीच्या चार्टवरती बघा इथे आपण एक सुपर ट्रेंड प्लॉट केला आहे. ओके, सो सुपर ट्रेंड एक जनरली थोडाफार ट्रेंड जी आहे ती आयडेंटिफाय तुम्हाला करायला हेल्प करेल. तर नॉर्मली आपण काय करतो 5 मिनिट्सच्या टाईम फ्रेमवरती की एखादा सपोर्ट रेजिस्टन्स मार्क करतो आणि त्या बेसला आपण ट्रेड बनवतो. ओके, लेट्स सी जर मी इथे बघितलं, जर ह्या लेवलला जर मी एखादा मार्केटची पोझिशन बघितली, ओके इथे, तर यू कॅन सी 10-15च्या आसपास किंवा ह्या लेवलच्या आसपास इथे आहे तो कुठेतरी मार्केटचा ओव्हरऑल जो एक मोमेंटम होता 11 जुलैचा जर मी बघायला गेलो आणि मार्केट स्टार्ट अराउंड ह्या लेवलच्या आसपास झालं आहे. कॅन सी अराउंड ह्या लेवलच्या आसपास. नाव जर इथे मी बघितलं तर यू कॅन सी इथे कन्सॉलिडेशन झोन बघायला मिळेल तुम्हाला 5 मिनिट्सच्या आसपास, राईट. ह्या लेवलला जर मी एखादा मार्क केला आणि इथे एक ब्रेकडाऊन मिळाला, राईट. इथे बघा एक ब्रेकडाऊन बघायला मिळतो, राईट. त्यानंतर जर मी इथे ट्रेड बनवतो तर टेक्निकली सुपर ट्रेंडने मला इथे रेड बॉर्डर द्यायला सुरुवात केली. सो आय होल्ड इट. तर ही एक मोमेंटम कुठेतरी कॅप्चर करता येते, राईट. अगेन थोडाफार जर मी थोडं प्रिव्हियस डेटा पण बघायला गेलो निफ्टीचं, ओके, तर एक जास्त चांगली मोमेंटम यू कॅन सी इथे थोडाफार एक ब्रेकडाऊन होता. जर मी हा कन्सॉलिडेशन इथे झोन मार्क केला असता तर कुठेतरी जो आहे तो एक ब्रेकडाऊन इथे बघायला मिळते, राईट. अँड यू कॅन सी एक क्विक फॉल बघायला मिळतो. सो जनरली सुपर ट्रेंडला पण तुम्ही यूज करू शकतात फॉर एक टेक्निकल बेस्डवरती. ओके, अगेन इथे बघा थोडाफार इथे कन्सॉलिडेशन होता, इथे ब्रेकडाऊन मिळाला, इथून एक चांगली मोमेंटम बघायला लागली. सुपर ट्रेंड एक वन ऑफ द बेस्ट टूल किंवा एक मी इंडिकेटर म्हणू शकतो ज्या बेसवरती तुम्ही ट्रेड बनवू शकता. फक्त तुम्हाला काय करायचं आहे, प्राइस ॲक्शनमध्ये बघायचं की प्राइस ॲक्शनमध्ये काय दाखवते. जर प्राइस ॲक्शनमध्ये ब्रेकआउट देते तर यू कॅन गो विथ द सेम. ओके, नाव आपण ह्याला 10 मिनिट्सवरती बघूया. ओके, 10 मिनिट्सवरती जर मी बघायला गेलो तर आजच्या दिवसाचा डेटा पण तुम्हाला इथे ह्या लेवलच्या आसपास कुठेतरी बघायला मिळेल. लेट इट बी अराउंड, सपोज मी 10च्या आसपास इथे आलो. ओके, यू कॅन सी इथे जो होता थोडाफार इथे लो ब्रेक केला अराउंड दिस लेवल. सुपर ट्रेंडने पण थोडाफार बॅरिश इंडिकेशन दिलं. 10 मिनिटच्या 2 कॅन्डल मिळत आणि इकडे एक छोटा जो आहे तो एक स्कॅल्प बघायला मिळतो निफ्टीमध्ये, राईट. त्यानंतर मार्केट पूर्णपणे कन्सॉलिडेशनच होतं. अगेन जर मी आजच्या दिवसाचं स्पेसिफिकली बघायला गेलो तर तो एक लॉजिक आहे. सेकंड थोडंफार मी इथे येतो आणि पाठी बघूया. ओके, यू कॅन सी इथे ह्या लेवलला इथे बघा अराउंड 9, यू कॅन सी अराउंड दिस लेवल. इथे पण कन्सॉलिडेशन होतं ह्या लेवलच्या आसपास आणि मोमेंटम जो आहे तो नेक्स्ट डे वरती ओपन झाला आणि सुपर ट्रेंडने पण कुठेतरी जो आहे तो पॉझिटिव्ह ग्रोथ दिलेली आणि कुठेतरी मोमेंटम आले. सर जनरली आपण काय करतो जेव्हा ग्रीन लाईन्स येतात तेव्हा एक अँटिसिपेट करतो की बुलिश मोमेंटम येईल आणि जेव्हा रेड बार्स असतील किंवा रेड लाईन असेल त्याला आपण म्हणतो की कुठेतरी मार्केट फॉल देऊ शकतो. ओके, आता 1 मिनिटच्या टाईम फ्रेमवरती आपण बघूया इथे. ओके, सो इथे मी आलो थोडा पाठी. ओके, 1 मिनिटच्या टाईम फ्रेममध्ये बघा तुम्हाला ह्या लेवलला एखादा कन्सॉलिडेशन झोन बघायला मिळेल निफ्टीमध्ये. अगेन ब्रेकडाऊन आलं तिथे मोमेंटम आहे, राईट. सो टेक्निकल इंडिकेटर विच इज अ गुड थिंग. 5 मिनिट्सच्या टाईम फ्रेमवर चेक करा की मार्केट कन्सॉलिडेशन आहे का. जर ब्रेकआउट दिला तर यू कॅन गो विथ द ब्रेकआउट ट्रेड, ब्रेकडाऊन दिला तर यू कॅन गो विथ द ब्रेकडाऊन ट्रेड.
बट आता मी तुम्हाला ना एक डेटा पॉईंट इथे सांगणार आहे. सो तुम्ही ह्याच्यासोबत किंवा जो कोणी मुव्हिंग ॲव्हरेज यूज करत असेल किंवा एक सिम्पल सांगायचं म्हटलं तर RSI यूज करत असेल ना, सो त्याच्यासाठी पण हा जो मी कन्सेप्ट आता तुम्हाला सांगणार आहोत तो युजफुल आहे. ओके, सो तो कोणता डेटा पॉईंट आहे ते आपण बघूया इथे. सो एकदा व्हाईट बोर्ड लोड होऊ दे. जनरली जी मी कन्सेप्ट आता तुम्हाला सांगितली ना ती आपण बऱ्याच व्हिडिओजमध्ये कव्हर केली आहे, लाईक फॉर इंट्राडेसाठी. ओके, सो डिटेलमध्येच बघूया आता आपण, कारण जास्तीत जास्त कन्सेप्ट आपण कव्हर केल्यात पोझिशनल ट्रेडिंगवरती, पण ही जी कन्सेप्ट आहे ती पण आता आपण डिटेलमध्ये बघूया. सो लेट इट बी लोड. ओके, आय होप बऱ्याच लोकांना माहिती असेल की कन्सेप्ट काय आहे, जर जो कंटिन्युअसली जो आहे तो व्हिडिओज माझ्या बघत असेल तर. राईट, मला वाटतं नवीन ब्लॅकबोर्ड आपल्याला इथे इनिशिएट करावं लागेल. निवडू दे. ओके, मायक्रोसॉफ्ट न्यू व्हाईट बोर्ड. ठीक आहे. ओके, फाईन. थोडं ना आपण याचं बॅकग्राऊंड चेंज करूया सो तुम्हाला बघायला इथे नीट दिसेल. ठीक आहे, फाईन. नाव आता जी आपण कन्सेप्ट एक्सप्लेन करणार आहोत ना ती आहे ऑर्डर बुकची. ओके, ऑर्डर बुक डेटा पॉईंट आपण कसा यूज करू शकतो आणि त्या विषयी ज्या आहेत त्या कशा ट्रेड्स ज्या आहेत त्या आयडेंटिफाय करू शकतो. ओके, नाव सिम्पल बघा, ऑर्डर बुक जो आहे ना तो रिअल टाइम मार्केट ऑर्डरचा डेटा पॉईंट तुम्हाला देतो. रिअल टाइम मार्केट ऑर्डर्स. ओके, नाव जेव्हा पण तुम्हाला ऑर्डर बुक यूज करायचा असतो ना, ट्राय टू गो विथ 1 मिनिट. ठीक आहे, 1 मिनिटमध्ये यूज करा आणि मॅक्स टू मॅक्स याला 5 मिनिट्समध्ये पण यूज करू शकतो. आपण आता 5 मिनिट सेटअप बघतो ना, तर 5 मिनिट्समध्ये पण आपण बघूया आणि सोबत 1 मिनिटमध्ये पण बघूया. इट्स नॉट कंपल्शन की तुम्हाला प्रत्येक वेळी 1 मिनिटमध्ये बघितलं पाहिजे, तर बट यू कॅन गो विथ दी 5 मिनिट्स चालेल. ओके, रिअल टाइम मार्केट ऑर्डर्स म्हणजे वॉट, की कुठे पहिला डेटा पॉईंट मिळेल आपल्याला, बायर्स मार्केट ऑर्डर्स पंच करतात आणि सेकंड कुठे सेलर्स जे आहेत ते मार्केट ऑर्डर पंच करतात. ओके, हा डेटा पॉईंट तुम्हाला मेनली बघायला मिळेल. कुठे बायर्स अग्रेसिव्ह आहेत आणि कुठे सेलर्स अग्रेसिव्ह आहेत. ओके, लेट्स सी. जर मी थोड्याला डिटेलमध्ये सांगायला म्हटलं, आपण काय करतो नॉर्मली कन्सॉलिडेशन झोन मार्क करतो. राईट, जर मार्केट एखाद्या कन्सॉलिडेशन झोनमध्ये असेल असा. राईट, ओके, लेट्स सी मार्केटने इथे ब्रेकडाऊन दिला. ओके, ह्या लेवलला. आता जेव्हा मार्केटने इथे ब्रेकडाऊन दिला आणि मला इथे समजलं की सेलर जो आहे ना तो खूप अग्रेसिव्ह आहे ह्या लेवलला, की सेलर कंटिन्युअसली जे आहे ते मार्केट ऑर्डर्स पंच करत आहेत. ओके, दॅट मीन्स वॉट, की कुठेतरी एक मोमेंटम आहे जी खालच्या दिशेने आपल्याला बघायला मिळू शकते. सोपं आहे. तेच जर सपोज इथे मला ब्रेकआउट मिळाला, ओके, आणि इथे मला दिसलं की बायर जे आहेत ते खूप अग्रेसिव्ह आहेत, सो एक सस्टेनेबल मोमेंटम कुठेतरी बघायला मिळेल, कारण ट्रेंड सोबत जो आहे तो ॲग्रेशन वाढतो आहे बायर्स आणि सेलर्सचा. ओके, सिंपल लॉजिक आहे. आपण काय बघतो, मार्केट वरती जाताना कोण पाहिजे, बायर्स पाहिजे, खाली जाताना कोण पाहिजे, सेलर्स पाहिजे. आता हा डेटा पॉईंट आहे कोणता, ऑप्शन्सचा आहे का तर नाही. फ्युचर्समध्ये कुठे बायर्स आणि सेलर्स जात होतात हे आपल्याला समजतं, पण आपण जी ट्रेड बनवणार आहोत ती आपण बनवणार आहोत स्पेसिफिकली ऑप्शन्सवरती बेस्ड ऑन फ्युचर्स डेटा पॉईंट. ओके, नाव जर मला हा डेटा पॉईंट पाहिजे असेल तर मला हा कुठे मिळेल डेटा पॉईंट, सिम्पल क्वांट्सॲपवरती या. ओके, सुपर ट्रेंड असू दे, आपण ॲज इट इज ठेवूया, ह्याला काही हरकत नाही. लेट्स सी, मी इथे येणार इंडिकेटर्सवरती आणि मी इथे 2 इंडिकेटर सर्च करणार इनिशिएटेड क्वांटिटी म्हणून. कोणते 2 इंडिकेटर, बायर इनिशिएटेड क्वांटिटी आणि सेलर इनिशिएटेड क्वांटिटी. तर यू कॅन सी मी इथे येतो, ऑर्डर बुक बायर इनिशिएटेड क्वांटिटी मी सिलेक्ट केलं आणि बॉटमला इथे तुम्हाला मिळेल ऑर्डर बुक सेलर इनिशिएटेड क्वांटिटी. मेजरली इथे तुम्ही बघा तर खूप इंडिकेटर्स आहेत. ऑर्डर बुक सेलर इनिशिएटेड VWAP आहे, न्यू ऑर्डर ॲव्हरेज बाय क्वांटिटी आहे, रेशिओ कॅन्सल टू, म्हणजे रेशिओने जर ऑर्डर्स येतात तर किती त्यांचा काउंट आहे, जर कॅन्सल होतं तर किती काउंट आहे. राईट, नवीन ऑर्डर पण येतात त्यांचा ॲव्हरेज काय आहे. राईट, सो प्रत्येक डेटा पॉईंट आहे, पण मेनली आपल्याला फोकस करायचं ह्या 2 डेटा पॉईंटवरती, ऑर्डर बुक बायर इनिशिएटेड क्वांटिटी आणि ऑर्डर बुक सेलर इनिशिएटेड क्वांटिटी. ओके, आणि मी काय करणार इथे अप्लाय चेंजेसवरती क्लिक करणार. ओके, सो जसं मी अप्लाय चेंजेसवरती क्लिक करतो तर यू कॅन सी एक हिस्टोग्राम थोडाफार इथे प्लॉट होतो. आपल्याला काय करायचं आहे, थोडेफार याच्यात चेंजेस करायचे आहेत. सो वी कॅन डू 1 थिंग. मी इथे येणार ऑर्डर बुकमध्ये, सेटिंगमध्ये येणार, बायर ऑलवेज आपण ग्रीन ठेवतो, सो सिलेक्ट ग्रीन. ओके, आणि ह्याला लाईन चार्टमध्ये कन्वर्ट करा. सिम्पल आहे.
सेटिंगमध्ये आलो, बायर आपण ग्रीन ठेवतो त्यामुळे ग्रीन आणि याला लाईन चार्टमध्ये कन्वर्ट केलं. त्यानंतर सेलर सेटिंग, सेलर ऑलवेज आपण रेडमध्ये ठेवतो, सो रेड आणि याला लाईन चार्टमध्ये कन्वर्ट करा. ठीक आहे, क्लिअर आहे. नाव आपल्याला काय करायचं आहे, दोन्ही ज्या स्केल्स आहेत ना त्या एकत्र मर्ज करायचे. सो स्केल्स कसं मर्ज करणार, सिम्पल. इथे बघा 3 डॉटचं ऑप्शन आहे, मी 3 डॉटवरती क्लिक केलं. त्यानंतर इथे मूव्ह टूचं ऑप्शन आहे, मूव्ह टूवरती क्लिक केलं आणि एक्झिस्टिंग पेन अबाव. ओके, दोन्ही स्केल्स एकत्र मर्ज झाले. आता एवढंच थांबायचं का नाही, एवढंच नाही थांबायचं, आपल्याला राईट हँड साईडला बघायचं आहे. ओके, राईट हँड साईडला काय आहे, ए आणि बी 2 स्केल्स आहेत बघा. इथे जर बघितलात ए आणि बी, मी ए वरती क्लिक करणार, मर्ज ऑल स्केल इंटू 1 वरती येऊन ऑन द राईट हँड साईड. ओके, दॅट्स इट. आणि इथे येऊन मी सेव्ह करणार. ओके, सो पहिला आपण ह्याला 5 मिनिट्सच्या टाइम फ्रेमवरती बघूया. ओके, की कसा हा यूज करायचा आहे. ओके, नाव कधीही हा डेटा पॉइंट यूज करत असाल कधीही, तेव्हा नेहमी 3 गोष्टी लक्षात ठेवा. थोड्या आपण डिटेल लक्षात ठेवूया कोणत्या 3 गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत. पहिली गोष्ट, तुम्ही इथं स्नॅपशॉट पण काढा चालेल. ओके, पहिली गोष्ट काय आहे, पहिली गोष्ट काय की मार्केटमध्ये ॲटलिस्ट आपल्याला 30 to 35 मिनिट्सचं एक कन्सॉलिडेशन झोन पाहिजे. मिनिमम किती मिनिटाचं पाहिजे, 35 ते 40 किंवा 30 ते 35 मिनिटाचे कन्सॉलिडेशन झोन पाहिजे. म्हणजे मार्केट जो आहे तो एक रेंज बाउंड असला पाहिजे असा. ओके, क्लिअर आहे. ओके, बऱ्याच लोकांना माहिती आहे कन्सॉलिडेशन प्राइस एक्शन बेस सगळे ट्रेड करतात. सेकंड, जेव्हा आपल्याला 30-35 मिनिटाचा कन्सॉलिडेशन झोन मिळाला त्याच्यानंतर व्हॉट आय विल डू, मी चेक करणार तिकडे पहिली जी अपॉर्च्युनिटी आहे ती ब्रेकआउटची आहे की ब्रेकडाऊनची आहे. ओके, सो जर मला ब्रेकआउट अपॉर्च्युनिटी मिळत असेल, सो व्हॉट आय विल डू, मी तिकडे चेक करणार की बायर्सची जी क्वांटिटी पाहिजे, बायर्सची क्वांटिटी डबल पाहिजे. ओके, थोडं इथे इरेजचं ऑप्शन नाही का इथे, ठीक आहे फाईन. सो बायर्सची जी क्वांटिटी पाहिजे ना ती आपल्याला पाहिजे डबल, मिनिमम 2 टाइम्स पाहिजे. ओके, आणि जर मी इथे आलो, आता मला काय पाहिजे, सपोज ब्रेकडाऊन मिळाला. ओके, सो सेलर्सची जी क्वांटिटी पाहिजे ती डबल पाहिजे. ओके, सिम्पल आहे. सपोज मला ब्रेकआउट मिळाला तर सपोज 2000 सेलर्स असतील तर तिकडे ॲटलिस्ट मला मिनिमम 4000 तरी बायर पाहिजे. आणि जर सपोज मला ब्रेकडाऊन मिळाला तर तिकडे सपोज जर 5000 बायर्स असतील तर ॲटलिस्ट मला तिकडे 10,000 तरी सेलर्स पाहिजे. सो पहिली गोष्ट काय, मार्केट कन्सॉलिडेटेड असलं पाहिजे. आणि सेकंड मीन्स व्हॉट, की ॲटलिस्ट आपल्याला 2 पटीने जास्त क्वांटिटीज पाहिजे. तिसरी खूप इम्पॉर्टंट थिंग इज व्हॉट, अवॉइड द रँडम स्पाइक. रँडम स्पाइक अवॉइड करा, अवॉइड रँडम स्पाइक्स. ओके, सो ह्याबद्दल जर मी सांगायचं म्हटलं ना तर सिम्पल आहे ह्याची लॉजिक. लेट्स सी, मी हे क्लीन करतो. ओके, नाव यू कॅन सी, जर तुम्ही इथे बघत असाल ना ह्या लेवलला, इथे बघा अराउंड दिस, ठीक आहे, 12:50 9 जुलैचा डेटा पॉइंट आहे आणि ऑलमोस्ट ठीक आहे 9 जुलैच्या इथे मार्केट एंड होते. हां, यू कॅन सी इथे बघा तुम्हाला 5 मिनिट्समध्ये तुम्हाला इथे दिसतंय की मार्केटने सुपर ट्रेंडने तुम्हाला इथे थोडाफार कन्फर्मेशन दिलं की बेरिश ट्रेंड येऊ शकतो, राईट. अँड यू कॅन सी ह्याचा जो लो आहे ना तो समवेअर अराउंड ह्या कॅन्डलच्या आसपास कुठेतरी ब्रेक झाला किंवा टेक्निकली मी बघायला गेलो तर इकडे कुठेतरी ब्रेक केला असेल, राईट. यू कॅन सी द क्वांटिटीज, थोडेफार इथे क्वांटिटीज बघा, राईट. जास्त मोमेंटम आहे तर ॲग्रेशन मिळालं, इथे ब्रेकडाऊन मिळाला. सेकंड, लेट्स सी, मी दुसरीकडे येतो आता. ओके, थोडं आधी. ओके, नाव इकडे एक बघायला मिळेल तुम्हाला. सपोज मी इथे 9:25च्या आसपास किंवा ह्या लेवलला आलो 9 जूनच्या आसपास, 9 जुलैच्या आसपास. ओके, नाव यू कॅन सी इकडे जो आहे तो थोडाफार तुम्हाला एक मोमेंटम बघायला मिळेल ज्याचा हाय थोडाफार इकडे ब्रेक झालेला. ओके, इथे ह्या लेवलला कर्सर थोडा ना इथे ॲडजस्ट होत नाही पण विच इज फाईन. इथे बघा, इथे हाय ब्रेक झाला, त्याच्यानंतर हलकीशी एक मोमेंटम आहे जी वरच्या साईडला आपल्याला बघायला मिळाली. ओके, ब्रेकआउट आहे, क्वांटिटीज डबल आहे, यू कॅन गो विथ द सेम. ठीक आहे, सिम्पल लॉजिक. ह्याला जर मी ते 1 मिनिटच्या टाइम फ्रेमवरती बघतोय, 1 मिनिटच्या. ओके, लेट्स गो विथ दी 1 मिनिट. ओके, आजचा दिवस जर मी बघाल तर मार्केटमध्ये जास्त मोमेंटम नव्हतं, कन्सॉलिडेशनच होता. थोडंफार आपण बघूया कारण मार्केट
त्याच्या आसपास रेंज बाउंडच होता. यू कॅन सी इथे बघा हा झोन आहे थोडाफार एक कन्सॉलिडेशन झोन तुम्ही म्हणू शकता या लेवलला. त्याचा ब्रेकडाऊन बघा टेक्निकली तुम्हाला इथे थोडाफार बघायला मिळते. ओके, या लेवलच्या आसपास राईट. अँड यू कॅन सी द क्वांटिटीज इकडे डबलच्या आसपास आहे. जर नसेल इकडे तर यू कॅन वेट. इथे बघा डबलच्या आसपास थोडीफार आहे पण स्टील आय विल वेट. परत ह्याने अप्रोच केलं ह्या लेवलला राईट. यू कॅन सी डबल क्वांटिटीज आहे या लेवलला. यू कॅन सी एक क्विक फॉल बघायला मिळते. टेक्निकली तुमची ट्रेड जी बनली आहे ना ती इथेच बनली असेल आधी, पण थोडाफार जर आपण लेट मार्केटमध्ये एंट्री बनवतो किंवा थोडाफार जर लेट होत असेल, सो हा जो फॉल आहे ना हा तुम्ही इझिली कॅप्चर करू शकता. जर तुम्ही लेट आला तर इथे एंट्री बनत असेल, जर आधीच असेल मार्केटमध्ये तर यू कॅन एंटर हिअर. इथे कुठेतरी तुमची एंट्री बनते या लेवलच्या आसपास राईट. सो थोडाफार जर मोमेंटमची भीती असेल तर मार्केटला ॲटलिस्ट थोडाफार स्टेबल होते. इथे कसं आहे की ॲटलिस्ट मी इनिशियल स्टेजला मी एंट्री बनवलं, सो स्टेबल होते मार्केटला अँड देन यू कॅन गो विथ द सेम. ओके, थोडं अजून मी बघायचं म्हटलं पाठी. ओके, इथे पण बघायला मिळेल बघा इथे कन्सॉलिडेशन होतं ह्या लेवलच्या आसपास. ओके, सुपर ट्रेंडचं बघा हेच असतं. सपोज जर तुम्ही इथे एंट्री बनवलं तर मार्केट बघा पूर्ण कन्सॉलिडेशन आहे या लेवलला राईट. सो रेंज बाउंड आहे स्टील. जर मी एखादा कॉल ऑप्शन ट्रेड केला असता तर कुठेतरी थिटामुळे लॉस झाला असता किंवा थोडाफार जो इम्पॅक्ट पॉझिटिव्ह इम्पॅक्ट नसता आला तर कुठेतरी एक्झिट तुम्ही इथे केला असता, कारण खूप वेळ कन्सॉलिडेशन आहे म्हणून. पण जेव्हा ह्याने इथे ब्रेकआउट दिलं तेव्हा सुपर ट्रेंड पण ग्रीन दाखवतच आहे, पण तुम्ही क्वांटिटीज बघा डबल असेल देन यू कॅन एंटर. तर एक क्विक स्कॅल्प इथून इथपर्यंत तुझा स्कॅल्प आहे तो तुम्ही इझिली इथे फिगर आउट करू शकता. थोडं अजून पाठी येऊया. ओके, लेट सी विल ट्राय ऑन अ बँक निफ्टी. याच्याला आपण बँक निफ्टीवर पण ट्राय करूया. ओके, लेट सी मी इथे येतो बँक निफ्टी. ओके, आलो इथे. नाव सिम्पल काय करायचं आपल्याला, इथे पण बघा जर मी रेकॉर्ड करतानाचा आजच्या दिवसाचं मी बघायला गेलो तर इथे तुम्हाला बघायला मिळेल की मार्केट जो आहे तो ह्या लेवलला एक कन्सॉलिडेशन झोनमध्ये होता फ्रॉम 1 मिनिट. इथे बघा इथे सेलिंगचा इंडिकेशन आलेला, थोडाफार बेरिश येऊ शकतो सुपर ट्रेंडने, पण आपण नाही एंट्री केली. कन्सॉलिडेशनला ब्रेकडाऊन मिळाला इथे या लेवलच्या आसपास. ठीक आहे, हाईड केलं हे चुकीने मी. हां, या लेवलच्या आसपास ब्रेकडाऊन मिळाला. कॅन सी क्वांटिटीज डबल आहे आणि तिकडून एक बँक निफ्टीमध्ये फॉल मिळाला. सुपर ट्रेंडने पण इंडिकेशन दिले. सो तुम्ही ह्याला RSI सोबत पण जा विच इज फाईन, चालेल. नाही RSI सोबत गेला तरी चालेल, कारण मेनली हा डेटा म्हणलं तुम्हाला असंच यूज करायचं आहे. कन्सॉलिडेशन, ब्रेकआउट, ब्रेकडाऊन, क्वांटिटीज डबल, सिम्पल. ओके, ट्राय करा. ही कन्सेप्ट खूप चांगली कन्सेप्ट आहे. ॲटलिस्ट फॉर नेक्स्ट 4-5 डेजसाठी ना, मी जास्त नाही म्हणत आहे, आठवडाभर मी म्हणतोय 4-5 डेज पेपर ट्रेड करा. 5 ट्रेडिंग सेशन असतात पूर्ण आठवड्यात जर सुट्टी नाही आली तर राईट. सो 5 डेजमध्ये चेक करा की कोणता स्टॉक जो आहे तो बुलिशमध्ये आहे किंवा कोणत्या स्टॉकमध्ये एखादी बुलिश अपॉर्च्युनिटी मिळते आणि त्यावेळेस जाऊन एकदा ट्रेड बनवायचा प्रयत्न करा. ओके, चांगलीच कन्सेप्ट, सुंदर कन्सेप्ट आहे. फक्त थोडा लॉजिक आणि थोडासा जर तुम्ही ह्याला प्रॅक्टिस करणार खूप चांगले आउटपुट तुम्हाला बघायला मिळेल. ओके, सो आय होप तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू सो मच एव्हरीवन. थँक्यू सो मच फॉर अ टाईम. बाय बाय.